महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी आता भाजपच्या हालचाली सुरू झाल्यात। आज संध्याकाळी मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होत आहे। मुंबई भाजपच्या निवडणूक संचालन समितीची संध्याकाळी 6 वाजता वर्षावर बैठक होईल। मुंबईतील सत्ता समीकरणासह गटस्थापनेवर चर्चा होणार आहे। महापौर निवड, समित्यांसह सत्तेतील जबाबदाऱ्यांचं वाटप आणि इतर बाबींवर मुख्यमंत्री आणि नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। तुमच्याकडे केली का? आम्ही बसून ठरवू। मुंबईमध्ये आज शिवसेनेचे नगरसेवक जे गट स्थापन करायला जाणार होते पण ते केलेले नाही। तुम्ही आणि सीएम बरोबर डीसीएम बरोबर काही चर्चा झाली म्हणून हे झालं नाही असं सांगितलं गेलं। काय नाही असं आहे की शेवटी गट स्थापन करताना याच्यामध्ये पर्सेंटेज पॉईंटचा विचार करावा लागतो। त्यामुळे कधी एकत्रित करून फायदा होतो, कधी वेगवेगळे करून रजिस्टर करून फायदा होतो, कधी एखादा गट एकासोबत जोडून फायदा होतो। शेवटी सगळं गणित जे आहे, महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पदं ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर। शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक मात्र आज कोकण भवनामध्ये जाणार नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईमध्ये नसल्यामुळे गट नोंदणी पुढे ढकलण्यात आली आहे। नगरसेवक आज बसनं जाणार होते, मात्र आजचा कार्यक्रम तात्पुरता रद्द करण्यात आलाय। आता गट नोंदणी उद्या किंवा परवा होणार अशी माहिती आहे। चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेवरून वडेट्टीवारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली। उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा पार पडली असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। संजय राऊत सुद्धा मातोश्रीवर उपस्थित होते। सुरुवातीचे 2.5 वर्ष महापौर पद द्या अशी विनंती केली असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। नाही, मातोश्रीवर गेलेलो होतो। मातोश्रीमध्ये बरीच चर्चा झाली आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो पाहिजे आणि त्यामध्ये महापौर हा त्यांचा प्रस्ताव होता की किमान महापौर 2.5 वर्ष तरी करावा आणि स्टँडिंग कमिटीसुद्धा 2.5 वर्ष ठेवावी असं त्यांचा आमच्या चर्चेनंतर उद्धव साहेबांकडून तसा प्रस्ताव त्यांनी दिला आणि मी म्हटलं की काँग्रेस मोठा पक्ष आहे, पहिला 2.5 वर्षासाठी महापौर काँग्रेसचा व्हावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, विनंती केली। तर चंद्रपूरमधील काँग्रेसचा एक गट संपर्कात आहे। मुनगंटीवार यांनी हा दावा केला। काँग्रेसचा एक गटाशी पहिल्या फेरीची चर्चा झालेली आहे असं मुनगंटीवार म्हणाले। तर माझ्याकडेच 20 नगरसेवक कुठे जाण्याचा प्रश्नच नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटले। असं आहे, अजून महानगरपालिकेच्या महापौराच्या निवडणुकीच्या संदर्भातला कार्यक्रम जाहीर व्हायचा आहे। तोपर्यंत ज्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केली त्यांच्यासोबत संवाद सुरू आहे। यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय। संवादाला कुठं अडचण आक्षेप असण्याचं काही कारण नाही। आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण संवाद करतो। आम्ही स्वतःहून काही त्यांच्याशी संपर्क केला नाही, त्यांनी आमच्याशी संपर्क केला। त्यांच्याकडून संदेश घेऊन काही कार्यकर्ते आले आणि ते म्हणाले की तुमच्यासोबत आम्हाला चर्चा करायची आहे। मग आम्ही चर्चा त्यांच्याशी पहिल्या फेरीची आमची झाली आहे, पुढे बघू काय होतं। नगरसेवक काँग्रेसच्या आमच्या संपर्कात आहे, ते भाजपसोबत देऊ इच्छितात। अजिबात नाही, एकही नगरसेवक कुठे जाण्याचा प्रश्न नाही, सगळे माझ्या ताब्यात आहेत। जवळपास माझ्याच ताब्यामध्ये 20 नगरसेवक आहेत, तर 10 आले कुठून तिथे? सुधीर भाऊचं स्वप्न कुठे आहे मला माहीत नाही। कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन तीर का कमान असं कदाचित होऊ शकतं। त्यामुळं ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे, त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही। ते बोलले 10 म्हणणं आहे, तिथल्या जनतेचं म्हणणं आहे की चंद्रपूरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा। केंद्र सरकार राज्य सरकारकडनं चंद्रपूरच्या विकासाला जो सपोर्ट मिळणार आहे तो भारतीय जनता पार्टीचाच महापौर करू शकतो असा एक सूर आहे। आम्ही त्यावर काम करतो आहे। जर सर्वांनीच आम्हाला सपोर्ट केला तर निश्चितपणे आम्ही हा विचार करू की चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर व्हावा। नाहीतर आम्हाला जे मॅन्डेट मिळालं आहे त्या मॅन्डेटवर काम करू। पण आज तर मात्र भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यावर आम्ही काम करू।